नमस्कार दर्शको, उजनी व वीर धरणाची ताजी अपडेट आपण आता पाहणार आहोत। त्या अगोदर आज भारतीय हवामान खात्याने जो अंदाज वर्तवलेला आहे हवामानाबाबतीत तो आपण पाहूया। मध्य महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे, तर घाट भागात काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे। उद्या 12 ऑगस्टलाही मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम असून दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। आपण चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व बातम्या आवडत असतील तर निश्चितपणे बातमीला लाईक करा। तर आज वीर धरणातून किती पाणी सोडले आहे व उजनीतून किती आहे? उजनीच्या अपडेटनुसार उजनीत येणारी आवक ही कमी झालेली आहे। उजनीत येणारी आवक ही 7,955 क्युसेक्स असून उजनी धरणाची टक्केवारी 99.78% झाली आहे। तर उजनी धरणातून सीनामाडा योजना 210, दहेगाव उपसा सिंचन योजना 110 क्युसेक्स, बोगदा 900 क्युसेक्स व मेन कॅनल 2550 क्युसेक्स असा विसर्ग सुरू आहे। उजनी धरणावर कोणत्याही पावसाची नोंद झालेली नाही। मात्र नीरा खोऱ्यात बऱ्यापैकी पाऊस सुरू असल्याकारणाने व नीरा खोऱ्यातील 4 ते 5 ही धरणे पूर्ण क्षमतेने भरत आल्या कारणामुळे वीर धरणातून पुन्हा जो 1100 क्युसेकचा विसर्ग सुरू होता तो आता वाढवण्यात आलेला आहे। तो विसर्ग आज 11 ऑगस्ट रोजी दुपारी 4:30 वाजता 4,637 क्युसेक्स अधिक 1100 क्युसेक्स अतिवाहकाद्वारे असा एकूण 5,637 क्युसेक्स इतका विसर्ग नीरा नदीपात्रामध्ये सोडण्यात आलेला आहे। तर पावसाच्या प्रमाणानुसार यात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मध्य महाराष्ट्रात पाऊस व घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज वर्तवल्या कारणामुळे वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाची स्थिती आणि त्याच्या विसर्गावर होणारा परिणाम महत्त्वाचा ठरणार आहे। पुढील ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्वात अगोदर तुम्हाला आमच्या अपडेट मिळत राहतील।